उद्धव साहेब असतील किंवा अगदी माझ्याकडे असेल कुणीही शिवसेनेचा एकही माणूस शिंदे गटातल्या एकाही माणसाच्या घरातल्या बाईलेकीबद्दल बोलला नाही, एकाही बाईलेकीबद्दल शब्द काढला नाही, अजिबात काढला नाही. राष्ट्रवादी कुठली? राष्ट्रवादीमध्ये सुप्रियाताईंवर अक्षरशः तुटून पडली माणसं, तुटून पडली. पण सुप्रियाताईंनी संयम हरवला नाही. चुकूनही राष्ट्रवादीचा एकही माणूस एखाद्या बाईवर बोलला नाही. हा, भाजपच्या एखाद्या अग्रस्तारा बाई ज्या करावे तसे भरावे तो भरलेला, त्यांना आपण त्या भिंतीत धरू नये, सोडून देऊ शकतो. पण एकही राष्ट्रवादीचा पुरुष नेता इतर नेत्यांच्या कुटुंबातल्या महिलांबद्दल बोलला नाही. परंतु फुटून गेलेले राष्ट्रवादीतले लोक असो किंवा फुटून गेलेले शिवसेनेतले लोक असो, हे रोज उठून इथल्या महिलांबद्दल बोलतात. अहो, बाहेरच्या महिलांचं तर सोडा, पण बहिणीबद्दलही बोला. आपल्याच बहिणीबद्दल, ज्या बहिणीने तुमच्या मंडपावर वर्षानुवर्ष राखी बांधली, ज्या बहिणीने वर्षानुवर्ष तुम्हाला दिवाळीत अभंग स्नान झालं, तुम्हाला ओवाळले, पिढा जाऊ दे, माझ्या भावाचं राज्य येऊ दे असं म्हटलंय, त्या बहिणीबद्दल बोलताना जिव्हा अजिबात थरथरल्या नाही. आपलंच क्रोधान आपल्या बहिणीवर सोडून देताना की अरे हे क्रोधान आपण तयार केलेलं आहे, आपण पोचलेली भांडवल आहे आणि आपणच पोचलेली भांडवल आपल्याच बहिणीवरती वाटेल त्या पद्धतीने टीका करत आहेत. आपण यांना आवडलं पाहिजे, नाही आवडलं वाईट आहे, हे वाईट है. ये मोदी की गारंटी है कि यहाँ बहन बेटियां सुरक्षित नहीं है, ये मोदी की गारंटी है, ये मोदी का कल्चर है, ये मोदी का ऐसा परिवार है कि जिस परिवार में बहु बेटियों की कोई कीमत नहीं है. हे मी वेगळं सांगायला हवं का? जिथे रामदास तडस सारख्या उमेदवाराला स्वतःच्या सुनेला न्याय देता येत नाही, ये ऐसा मोदी का परिवार है कि जिस परिवार में अपनी ही बहु बेटियों को ना कोई इज्जत मिलती है, ना कोई सम्मान मिलता है, ना कोई सुरक्षा मिलती है, वो कहते हैं हमारे मोदी का परिवार है. क्यों? ब्रिजभूषण ने ज्यावेळेला ब्रिजभूषणवर लैंगिक शोषणाचे आरोप केले अथलेटिक्स मधल्या आमच्या सगळ्या महिला खेळाडूंनी, काय त्या मोदीच्या परिवारातल्या नव्हत्या देखील बाई? हातला सुनाव कठुआमध्ये चिमुरड्या पोरींवरती अन्याय अत्याचार झाले, ती घरं मोदीच्या परिवारामध्ये येत नाही. समृद्धीचा मागाशी मुद्दा सांगितला अमर भाऊंनी, लोक मेली अक्षरशः कोणाचं प्रेम काय आहे ते कळत नव्हतं, सामूहिक अंत्यसंस्कार करावे लागले. एकीकडे चिता पेटत होती आणि दुसरीकडे भाजपा पक्ष फोडून सरकार बनवत शपथविधी घेत होती. ये मोदी का परिवार है. काय काय समृद्धी महामार्गावरती जी लोकं गेली ती मोदीच्या परिवारात बसत नाही का? ज्या बिल्किस बानोवरती अनंतित अत्याचार झाले, त्याच बिल्किस बानोच्या बलात्कारांना सोडवल्यानंतर भाजपचे लोक त्यांना मिठाई ठरवायला गेले. काय बिल्किस बानो तुमच्या मोदींच्या परिवारात येत नाही? कुठल्या भाषा करतात? मणिपूरमध्ये 2 माय मावल्या नागवल्या गेल्या, मस्त खिंड काढली गेली, ह्या मोदींच्या परिवारात येत नाही. आणि याच्यावर जो मोदी चकार शब्द बोलत नाही, याच्यावर जी भाजपा चकार शब्द बोलत नाही, त्या भाजपाला बिनशर्त पाठिंबा देणे हे कुठल्या पावित्र्यात नसते, हे सुपारीबाज लोकांनी एकदा सांगितले. हे कुठल्या पावित्र्यात, हे कोणतं पावित्र्य आहे की एक नेता उठतो आणि 5 वेळा संसद रत्न झालेल्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ भाषा पब्लिक डोमेनमध्ये वापरतो? हे कुठल्या पावित्र्यामध्ये, हे कुठल्या संस्कारामध्ये बसतं की एक आमदार उठतो आणि माझ्याबद्दल गलिच्छ भाषा वापरतो? पण मी असेल किंवा सुप्रियाताई असेल, आम्ही नाही वापरली त्यांच्याबद्दल गलिच्छ भाषा आणि आम्ही नाही उत्तरं दिली. कारण आम्ही वारंवार सांगतोय की आम्ही खानदानी लेकरं आहोत आणि चांगल्याची लेकरं आहोत, चांगले संस्कार आहेत आमच्यावर. ही जी भाषा वापरणारी माणसं आहेत, जे सुधीर भाऊंचा व्हिडिओ आपण दाखवला, काय अपेक्षा करावी या लोकांकडनं? जिसकी जैसी परवरिश होती है
मुद्दा राष्ट्रवादीची एक सीट वाढवण्याचा नाहीये. मुद्दा तुमच्या माझ्यासारख्या लेकी बाळींची आबरू सुरक्षित ठेवण्याचा आहे. मुद्दा आमच्या घरातल्या लेकी बाळींना सुरक्षित ठेवण्याचा आहे. काय यावर आम्ही विचार करणार आहोत? तुम्ही सांगितलं की एक नोटीस आली आणि ते पळाले. Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. कलाकार म्हटलं, कुणी म्हटलं? शिंदे साहेबांनी. आपण नाही म्हटलं, सभागृहाच्या पटलावर म्हटलं. देवेंद्र फडणवीसांसारखे कलाकार जर नसते तर आम्हाला शक्य झालं नसतं असं ते म्हणाले. आणि हे आम्हाला रात्री अपरात्री भेटायला यायचे. हे कोणत्या पावित्र्याच्या व्याख्येत बसतो बरं? जर एवढं पावित्र्य त्यांच्यात होतं तर रात्री अपरात्री भेटायची काय गरज होती? दिवसा ढवळ्या उजेडात का भेटू शकत नव्हते? का तोंड लपून भेटावं लागत होतं या लोकांना? बरं, याच्यावर कुस्ती जोडली कुणी? माझ्या प्रिय भाऊजेनी, आमच्या अमृतावरती. आणि बहिणींनी सांगितलं, नेहमी त्याच्या वडील घालून जायचे आणि मला कळायचंच नाही कशी उठी आणि गावाला घालून जायचा. मला म्हणायची, मला देवेंद्र तू कुठे जात आहेस? आणि तो मला सांगायचाच नाही, रात्रीला जायचा. हे कुठल्या पावित्र्याच्या व्याख्येत बसतं हेही त्यांनी आज स्पष्ट करायला पाहिजे होतं. राजकीय व्याभिचाराला समर्थन द्यायचं नाही म्हणता आणि त्याच व्याभिचाराचे भागीदार होता. पण काम नाही आम्हाला, अजिबात काम नाही. आणि हे सगळं कुणाला सांगताय ते बिनशर्त वगैरे? आज तुम्हाला जागाच दिली नाही एकही, हे खरं सत्य आहे. कुणाला सांगताय त्या सगळ्याची भाषा? पण आम्हाला त्याचा दम पस्तावा नाही, कारण आम्ही तुम्हाला कधी किंमतीतच ठेवलेलं नाही. जिथे मोदी सारख्या माणसालाही उद्धव साहेबांची भीती वाटते आणि स्वतःला महाशक्ती म्हणवणारे ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन सारख्या स्वायत्त यंत्रणा हाताशी धरल्यानंतर सुद्धा जे इथल्या शिवसैनिकांचं नैतिक खच्चीकरण करू शकले नाही, जर आम्ही त्यांच्या समोर झुकत नाही तर तुम्ही सोडून द्या. लावा ताकद आपले काय बोलताय? राजू हो, चंद्रपूरला मोदीजी आले, मला असं वाटलं की ते भाजपने केलेला विकास सांगतील. सुधीर मुनगंटीवारांची जी काही क्लिप आहे ती क्लिप आपण सगळ्यांनी ऐकली. मला तसं वाटत होतं की इथे पण नको ती लावायला, बोंबलवानी वाटत होती की इथे पण नको लावायला ती, कारण इतका घाणेरडेपणा करणारी माणसं आणि वरून ही संस्काराची भाषा करतात. असली शिवसेना शिंदे साहब चला रहे हैं, ये कौन बोल रहा है? सबसे नकली आदमी बोल रहा है. और सबसे नकली आदमी की भाषा असली कैसे हो सकती है? त्यांना हे कुणीतरी सांगायची गरज होती की वंदनीय बाळासाहेब जोपर्यंत हयात होते आणि भाजपसोबत युती चालू होती, त्यावेळेला भाजपसोबत युती करताना शिवसेनेने युती आपल्या शर्तीवर केली. त्या काळातले नेते अटलजी असतील किंवा अडवाणीजी असतील, त्यांचे प्रतिनिधी मुंडे साहेब असतील किंवा महाजनजी असतील, हे मातोश्रीवर यायचे आणि जागांची चर्चा करायची. वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेची धुरा उद्धव साहेबांनी सांभाळली. उद्धव साहेबांच्या सोबतही जागांची चर्चा करायला मोदी असतील किंवा शहा असतील, मुंडे साहेब असतील किंवा महाजन असतील किंवा गडकरी असतील, हे मातोश्रीवर चर्चा करायला यायचे. मातोश्री ठरवायची काय करायचे काय नाही ते मातोश्रीचे उघडे शिजवायचे. काल ज्यांना त्यांनी असली शिवसेना म्हटलं त्यांचा पत्ता ठेवली नाका आहे. तुम्ही कुठं बातमीमध्ये वाचलं का ऐकलं का बघा की मोदी, शहा किंवा गडकरी किंवा देवेंद्र फडणवीस किंवा
पाणी येतात ते खड्डा वगैरे तेही नाक्यावर गेले. उलट तेही नाक्याच्या माणसाला मुजरे करायला त्यांनी दिल्लीला बोलावलं. तेही नाक्याचा माणूस दिल्लीमध्ये त्यांनी मीटिंगला ठेवला. यातच काय ते चित्र स्पष्ट होतं की असली कोण नकली कोण. पण खैर त्यावरही आम्हाला काही फार बोलायचं नाही. वेळ ठरेल, कारण जे असली म्हणता आहेत त्यांचे उमेदवार भाजप ठरवते. 4 ठिकाणचे उमेदवार भाजपने बदलले. त्यांचे 137 कोटीचं काहीतरी प्रकरण त्यांनी काढलं. पुन्हा एकदा काढलं प्रकरण. रवींद्र दरेकर मुंबई बँकेच्या पदाचा दुरुपयोग आणि बनावट कागदपत्रांद्वारे 123 कोटीचा घोटाळा. प्रसाद लाड 2014 मधील प्रकरणात 222 मध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चिट. हेमंत बिस्वा यांनी मात्र नकार दिला. यांनी सांगितलं परत हेमंत बिस्वांचं पण केस केलं त्यांनी की पाणी पुरवठा योजनेत घोटाळा आरोप केला. भाजपमध्ये क्लीन चिट. शिवराज सिंग चौहान व्यापक घोटाळा. 40 साक्षीदारांचा मृत्यू झाला. त्या प्रकरणात भाजप नेते शिवराज सिंग चौहान यांना सीबीआय कडून क्लीन चिट. रेड्डी बंधू 16,500 कोटींचा खाण घोटाळा. भाजपमध्ये रेड्डी बंधू गेले. क्लीन चिट. सुवेंदू अधिकारी खूप सारे क्लीन चिट आहे. क्लीन केलं की चीट केलं. भ्रष्ट नेत्यांना क्लीन केलं, जनतेला चीट केलं. अशी ही क्लीन चिट केली. राजे या सगळ्या मोदीची गॅरंटीमध्ये तुमचे माझे प्रश्न कुठे आहेत? तुमचा माझा विषय कुठे आहे? ना शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव, ना रोजगार, ना महिलांना सुरक्षितता. आठवत असेल तर बघा जरा जरा असा दिमागला जोर द्या. काय म्हणाले होते मोदी साहेब? मोदी साहेबांनी 2014 सांगितलं होतं आणि 19 ला सांगितलं होतं. भाई और बहनों, मैं आपको विश्वास दिलाता हूं कि जब हमारी पार्टी सत्ता में आएगी हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे. मुझे तो रोजगार. आता त्याच्यावर ते काहीच बोलत नाही. नंतर रोजगाराचा कुठला विषय निघाला नाही. आता त्यांनी भावनिक मुद्दे पुढे करायला सुरुवात केली आणि असे भावनिक मुद्दे करताना काल त्यांनी 2 मुद्दे सांगितले. मला वाटलं होतं की चंद्रपूरला आल्यावर ते रेल्वेबद्दल बोलतील. नव्याने रेल्वे विदर्भाच्या सुरू करायच्या आहेत त्या रेल्वेच्या घोषणा ते करतील. रेल्वे सुरू झाले की नाही त्यावर ते बोलतील. रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल इथं फार बोललं गेलं, त्यावर मोदीजी बोलतील. नाही बोलले. इथल्या पाणी प्रश्नावर बोलतील. नाही बोलले. पूर व्यवस्थापन होत नाही त्यामुळे दरवर्षी विदर्भाचं जे नुकसान होतं त्यावर ते बोलतील. मोदीजी त्याच्यावरही बोलले नाही. मोदी बोलले नाही. दादा हो, आपकी बार 400 पार म्हणणाऱ्या मोदींना आजही भीती कुणाची वाटते? एक पक्ष फोडला, समाधान झालं नाही. मग दुसरा पक्ष फोडला, समाधान झालं नाही. मग आज एकाचा बिनशर्त पाठिंबा घेतला, समाधान झालं नाही. मग जाती जाती दंगे फसाद केले, समाधान झालं नाही. तरी सुद्धा भीती वाटते मोदीजींना. ती सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. काय म्हणाले? का आल्यावर ते असं म्हणाले की राजू एक जुना चित्रपट आठवतो मला. जुना चित्रपट बी शांताराम यांनी दिग्दर्शित केला होता. अत्यंत संगीतमय चित्रपट होता. श्रीराम लागू आणि संध्या यांच्या भूमिकांनी तो अजरामर झाला होता. आणि त्याच्यामधले जे श्रीराम लागू असतात ते मास्तरच्या भूमिकेतले. आणि ते म्हणतात की काही झालं तरी तुम्ही हात तमाशा हा बाहेर देऊन फेकेल. मी गावात राहू देणार नाही या सगळ्या लोकांना. आणि त्यातली ती जी आहे नायिका ती सांगते की नाही याच्या हातात मी एक दिवस तुंतून दिलं पण मी पण नावची काय ती काहीतरी कमलाचंद्र असं काहीतरी नाव मी सांगणार नाही ते नाव. मला तरीचं नाव आहे. अशीच काहीशी अवस्था राज्यातल्या लोकांची झाली का की एकेकाळी ज्यांनी लाव तो व्हिडिओ बनत आम्ही त्यांना इथून बाहेर टेकून टाकू असं म्हटलं, त्यांना त्याच ठिकाणी नियतीने तुंतून घेऊन उभं करावं यापेक्षा वाईट योग तो काय आहे. पण मला वाईट वाटलं की मला असं वाटलं की आज त्यांचा
राजकीय व्याभिचाराला पाठिंबा द्यायचा नाहीये. शिंदेच्या सोबत जाणार का? शिंदेनी म्हटलं मला शिंदेनी म्हटलं की तुम्ही माझ्या सोबत या. मी म्हणालो शी, काय वाक्य आहे त्यांचं? मी म्हणालो शी, आणि 5 ते 7 मिनिटांनंतर ते म्हणतात पण मी आता असं ठरवलंय की मला बिनशर्त पाठिंबा द्यायचा आहे. अहो सरळ सांगा की कशाला एवढं गोल घुमवताय? तुम्हाला जर वाटतंय की राजकीय व्याभिचाराला आम्ही अजिबात समर्थन देणार नाही, तर शिंदेंनी केला ते कुठल्या पावित्र्याच्या व्याख्येमध्ये बसतं हे पाठिंबा देणाऱ्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे. कुठल्या पावित्र्याच्या व्याख्येमध्ये बसतं? कुठल्या लोकशाहीच्या व्याख्येमध्ये बसतं? आणि आम्ही मान्य करतो, आम्ही समजू शकतो की समजा शिंदे आणि शिंदेच्या सोबत गेलेल्या लोकांना मान्य नव्हता काही मुद्दे. जर त्यांना काही मुद्दे मान्य नसतील आणि त्यांच्याकडे हिंमत आणि ताकद असेल तर त्यांनी घ्यायची होती वेगळी पत्रकार परिषद. जाहीर करायचं होतं आपला इरादा की पटत नाही आमचं आणि उद्धव ठाकरे साहेबांचं, म्हणून आम्ही वेगळे होतोय. रात्रीच्या अंधारात वाया सुरत गुवाहाटी कशासाठी गेली? हे कोणत्या पावित्र्यात बसतं की तुम्ही रात्रीच्या अंधारात जातात, तिकडे जातात आणि इतकी भीती वाटते की तुम्ही 8-10 दिवस तिकडेच थांबता? हो, तेही सांगितलं पाहिजे की ते तिकडे 10-12 दिवस का थांबले होते, ते सांगितलं पाहिजे. एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे. ते 8-10 दिवस याच्यासाठी तिकडे थांबले होते. खरं तर तिकडनं आपल्याला फोटो येत होते, 40 लोकांचे फोटो येत होते, ढोलक्याचा फोटो येत होता. मग जर सगळा कोरम पूर्ण होता, सगळे लोक सोबत होते, आमच्या कोणाचा दबाव नाही असंही व्हिडिओ करून सांगत होते, तरी सुद्धा ते लोक 10 दिवस महाराष्ट्राच्या बाहेर का होते? तर त्याचं कारण असं होतं की तेवढ्या वेळामध्ये भाजपाने त्यांना वेटिंगवर ठेवलं होतं, होल्डवर ठेवलं होतं. कारण भाजपाची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दुसऱ्या काही लोकांशी चालू होती आणि त्यांनी जर यस म्हटलं असतं तर कदाचित शिंदे साहेब आणि सोबतची गँग तशीच होल्डवरच राहिली असती. पण त्या काळात तो खेळ जमला नाही. हे दुसऱ्या पावित्र्यात बसतं बरं. तिथून हकील डोंगर झाडी करणारी माणसं नंतर ब्लॅक कमांडोज मध्ये येतात. मी राजकीय व्याभिचाराला पाठिंबा देणार नाही असं आज वल्गना करणारे ह्या 200 असो, पुढे नाही बोलायचं. अशी वल्गना करणारी माणसं की मी राजकीय व्याभिचाराला पाठिंबा देणार नाही, त्यांनी किमान याचा विचार करावा की अरे ज्या सगळ्या खोडाखोडीचं राजकारण झालं त्या खोडाखोडीच्या राजकारणानंतर सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब स्वतः सभागृहाच्या पटलावर अभिनंदनाच्या ठरावाला उत्तर देताना म्हणत होते, ते असं सांगत होते